माळशिरस मतदारसंघातील मार्करवाडी गावात पुन्हा ईव्हीएमच्या विरोधात मतदान घेण्याची भूमिका पुढे आली। याचं आम्ही स्वागत करतो, पण या भूमिकेचं नेतृत्व करणाऱ्या उत्तम जानकर जो निवडून आलेले आमदार आहेत, ते राखीव मतदारसंघातून कसे काय निवडून आले? ते खरंच यशस्वी आहेत का? याचं उत्तर जयंत पाटील आणि शरद पवारांनी दिलं पाहिजे। म्हणजे एकीकडे लोकशाहीचा गळा तुम्हीच घोटायचा आणि पुन्हा ईव्हीएम बचावची हाक सुद्धा तुम्हीच द्यायची। उत्तम जानकर राखीव मतदारसंघातून आमदार कसे काय होतात, याचं उत्तर कोण देईल? आणि याच्यासाठी कोणती निवडणूक पुन्हा घेतली जाईल? जयंत पाटलांच्या कार्यक्रमामध्ये उत्तम जानकर म्हणतात, आम्हा धनगरांना भाजपाने फसवलं। मग ते पुन्हा एससी मध्ये कसे येतात?